नमस्कार मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले आपले जनरल नॉलेज चॅनल चालू घडामोडी डिसेंबर 2023 महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, पोस्ट ऑफिस, न्यायालय, MPSC, UPSC, PWD विभाग, मंत्रालय, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा अनेक प्रकारच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले आपले जनरल नॉलेज चॅनल. आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर आपण उशीर न करता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. पहिला प्रश्न, महाराष्ट्र केसरीच्या 66व्या पर्वाचा विजेता कोण ठरला आहे? उत्तर आहे सिकंदर शेख. पुढचा प्रश्न, जगात 2022 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार क्षयरोगाचे किती रुग्ण आढळले आहेत? उत्तर आहे 75 लाख. पुढचा प्रश्न, सर्व इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवेसाठी कोणत्या भारतीय कंपनीने US आधारित आर्चर एव्हिएशनची भागीदारी केली? उत्तर आहे इंटरग्लोब एंटरप्राइजेस. पुढचा प्रश्न, नुकतीच बातम्यांमध्ये दिसणारी अपार ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री ही रजिस्ट्री कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे शिक्षण. पुढचा प्रश्न, ICCने सरकारी हस्तक्षेपामुळे कोणत्या देशाच्या क्रिकेटचे बोर्डाला निलंबित केले आहे? उत्तर आहे श्रीलंका. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 11 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न, पुरुष गटातील ICC प्लेयर ऑफ द मंथ ऑक्टोबर साठी पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे रचिन रवींद्र. पुढचा प्रश्न, भारतीय नौदल आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये बेंगॉल सागर 23 ही द्विपक्षीय सरावाची चौथी आवृत्ती नुकतीच पार पडली? उत्तर आहे बांगलादेश. पुढचा प्रश्न, BPB आचार्य यांचे 92व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? उत्तर आहे नागालँड. पुढचा प्रश्न, ICC वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ फॉर ऑक्टोबर कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे हेली मॅथ्यूज. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे चिकनगुनियाच्या पहिल्या लसीला मान्यता दिली आहे? उत्तर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या PM कुसुम योजना राबविण्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारतीय हवाई दलाने रशियन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली S-400 ला कोणते नाव दिले आहे? उत्तर आहे सुदर्शन. पुढचा प्रश्न, भारत अमेरिका 2+2 मंत्रिस्तरीय संवादाच्या संदर्भात 2+2 या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर, प्रत्येक देशाकडून 2 मंत्री, परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री. पुढचा प्रश्न, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर हितेन वेनेगावकर. पुढचा प्रश्न, पंतप्रधानांनी पहिल्या भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाईन बिएनाले 2023 चे उद्घाटन कोठे केले आहे? उत्तर आहे लाल किल्ला. पुढचा प्रश्न, मॉर्निंग कन्सल्ट संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण ठरले आहेत? उत्तर आहे नरेंद्र मोदी. त्यांना 76% रेटिंग मिळाली आहे. पुढचा प्रश्न, छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? उत्तर आहे विष्णुदेव साई. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी विजयवाडा येथे कोणत्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले आहे? उत्तर आहे कृष्णवेणी संगीता निर्जनम कार्यक्रमाचे उद्घाटन केले आहे. पुढचा प्रश्न, एशियन महिला अधिकाऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतीय लष्कराने कशाचे आयोजन केले आहे? उत्तर
टेबल टॉप व्यायामाचे आयोजन केले आहे? पुढचा प्रश्न, 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणारी जागतिक आर्थिक मंचाची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर, दावोस, स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न, ITC ही जगातील कितवी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी बनली आहे? उत्तर आहे 3री. इन्व्हेस्ट इंडिया या भारत सरकारच्या संस्थेने 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोठे केले आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, ग्लोबल स्टार्टअप फंडिंगच्या क्रमवारीत भारत कितव्या स्थानी आहे? उत्तर आहे 4थ्या स्थानी. कारगिल युद्धादरम्यान झालेल्या ऐतिहासिक लष्करी विजयाला श्रद्धांजली म्हणून भारतीय सैन्याने 10 डिसेंबर 2023 रोजी दिल्ली येथे कशाचे आयोजन केले होते? उत्तर आहे ऑनर रन इंडियन आर्मी वेटरन्स ऑफ मॅरेथॉन. पुढचा प्रश्न, रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींवरील आधारित कोणत्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे? उत्तर आहे नए भारत का सामवेद. धन्यवाद.